खोलीच्या दरवाजापासून 6 पावलांवर तुमचा बेड आहे। अशाच पद्धतीने खोलीतल्या प्रत्येक वस्तूचा अंदाज आपल्याला बांधायचा आहे। मला ना माझ्या अख्ख्या खोलीचा नाही, फक्त खोलीचाच नाही, सगळ्या घराचाच नकाशा डोक्यामध्ये बसवायचा आहे। पण अगदी 2-4 दिवसातच तुम्ही सगळं शिकणार नाही या? नाही, माझी या सगळ्याला तयारी आहे असं मला तुम्हाला सांगायचं होतं। इच्छा असते तिथे मार्ग असतोच। तुम्ही माझ्या समोर जो प्रस्ताव मांडला होता तो मला मान्य आहे। परशुचं बोलणं प्रस्ताव वाटायला लागले लोकांना। पर कोणता प्रस्ताव होता तो? जानकी बाबतचा जो काही प्रस्ताव तुम्ही माझ्या समोर मांडला होता ना त्याच्याबद्दल बोलते। आता पुढे काय करायचंय याचा विचार करा। मी करणार म्हणजे काय करणार? आपला एकच मार्ग आहे, खुडूम खुडूम। पण तुमच्यासारखी बाई माझ्या बरोबर आहे म्हणल्यावर क्रूरतेची कोणती पायतळी गाठायची ते ठरवलं पाहिजे। जर या घरात तुम्हाला आणि मला सन्मानाने जगायचं असेल तर त्या जानकीचा बंदोबस्त केलाच पाहिजे। आतेबाई, अहिल्याला तुझ्या भाषेत समजाव। जानकीला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मी खपवून घेणार नाही। नाही, आत्ता तू नको मध्ये पडोस, आम्ही बायका घेऊ बघून। तसं मी बोलली आहे अहिल्याला। इथे नर्मदाताईंचा फोटो आणि हे बघा, ही मेणबत्ती आहे। त्याच्यानंतर जानकी, तुझ्याच भाषेत सांगायचं ना तर तू ले भारी आहेस। मग हे सांगताना तुमचे डोळे का पाणावले? आता हे तुला कसं कळलं? कारण मी तुम्हाला पूर्णपणे ओळखते। बरं, आपल्या पार्टीमध्ये सामील झाल्यात बरं का? आणि सुगंधा परशुराम किल्ले माझी पत्नी, कळलं का? म्हणजे जानकी मर्डर समिती मधली ही पहिली सदस्य आहे। आता डोक्यात प्रकाश पडला का? तिला सांगून ठेवा माझ्याशी जास्त बोलायचं नाही। आता आपसातली भांडणं करत बसण्यापेक्षा जानकीला कसं संपवायचं या मुद्द्यावर या। मला काय वाटतं माहिती का? बोला। जानकीचा काटा काढायचा असेल ना, सगळ्यात पहिल्यांदा त्या नर्सला आपल्या बाजूनी वळवून घ्यायला लागणार आहे, कारण ती सतत जानकी बरोबर असते। बाई किती बी डेंजर असली तरी गरजू आहे। गरजू माणसाची गरज भागवली की तो आपल्या बाजूने येणारच। फक्त तिची गरज आपण भागवू शकतो असा विश्वास तिच्यात निर्माण करायला पाहिजे। ही कामगिरी तुम्ही आता माझ्यावर सोपवा, कारण नोकर माणसांना कसं हँडल करायचं हे मला चांगलंच कळतं। पोहे केलेत पांडुनी, फर्स्ट क्लास। खाशील? हो बामन दादा, सकाळी सकाळी तुमचा आवाज कानावर पडला ना की दिवस एकदम छान जातो। आणि तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते, ह्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये रमावतीच्या बँकेवरून जे काही वाद झाले होते ना ते लवकरात लवकर मिटवायला सांगितलेत मी ह्यांना। हो म्हणजे काय? दादानी पुढाकार घेऊन तो वाद मिटवला सुद्धा। आता माझी कोणाविषयी काही तक्रार नाही बघ। म्हणजे माझ्या पांडुरंगाने ऐकलं माझं। जानकी, तुला खरंच असं वाटतं की त्या चहात मी काहीतरी मिसळलं असेल? असं का बोलताय वामन दादा? एक वेळेस ना मी स्वतःवर संशय घेऊ शकते, पण तुमच्यावर कधीच नाही। बस, हे तू बोललीस ना, मला तुझ्या तोंडून एवढंच ऐकायचं होतं। दादा, वामण्यासारख्या पाताळ यंत्री माणसाला ग्रीन सिग्नल देऊन तू स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय। माझ्या जखमा सांभाळायला मी समर्थ आहे। होय, पण तुझ्या पायातून वाहणाऱ्या सभ्यतेच्या रक्ताचे पाठ आमच्या नशिबाच्या आड यायला लागले। थोडं बोललो। तुझं नशीब फुटकं आहे, त्याला मी काय करणार परशु? ठीक आहे दादा, आता मी माझे फुटकं नशीब घेऊन रमावतीला जाणार आणि त्या वामण्याच्या उरावर बसणार। तुम्हाला काय करायचंय ना ते करून घ्या। आता वामण्याला म्हणावं, बघच या परशुरामची करामत।